चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जवाहर। विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आपण कुठल्याही संख्येचा बघा किती अंकी संख्येचा आपण घनमूळ हा अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचा याची आपण शॉर्ट ट्रिक्स बघणार आहे। तर मित्रांनो आता आपण बघूया, डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का मागील व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही संख्येचा क्यूब असेल, क्यूब म्हणजे काय एखाद्या संख्येचा घन हा कशा प्रकारे काढायचा 10 ते 15 सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचा याची शॉर्ट ट्रिक्स बघितली होती। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मित्रांनो तो बघून घ्या, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। त्यानंतर आता मित्रांनो बघूया का आजचा व्हिडिओ आपला स्पेशल काय का आपल्याला क्यूब रूट ट्रिक्स बघायचे। बघा काय क्यूब रूटची जी ट्रिक्स आहे शॉर्ट ट्रिक्स ते आपल्याला बघून घ्यायचे। त्यापूर्वी काय नियम एकदम सिंपल एक नियम आहे, थोडक्यात समजून घ्या। बघा का आलेल्या संख्येचे ज्या संख्येचा तुम्हाला काय करायचे घनमूळ काढायचे म्हणजे तुम्हाला क्यूब रूट काढायचे त्या संख्येचा शेवटचा अंक बघा, काय शेवटचा अंक बघा। त्यासाठी तुम्हाला बघा 1 ते 9 पर्यंत किंवा 10चा विषय सोडा, 1 ते 9 पर्यंत तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला क्यूब रूट म्हणजेच काय क्यूब त्या संख्येचा तुम्हाला घन येणं गरजेचं आहे। बघा म्हणजेच काय 1 ते 9 पर्यंत जर तुम्हाला एखाद्या संख्येचं कुठली संख्या असू दे त्याचा जर तुम्हाला क्यूब म्हणजे घन जर आला तर तुम्हाला अगदी सिंपलपणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता। बघा काय करा, जी संख्या तुम्हाला दिली असेल त्याचा शेवटचा अंक बघा 1 ते 9 पर्यंत कुठली संख्या असेल का त्याचा क्यूब हा त्याला मॅच होतो, म्हणजे त्याचा काय होतं शेवटचा अंक त्याला मॅच होतो। समजा एखादा अंक घेतला आपण 4 अंक घेतला, बरोबर आहे, शेवटचा अंक आला 4 आलाय, तर 4 अंक हा शोधा का 1 ते 9 पर्यंत कुठली अशी संख्या आहे काय कुठली अशी संख्या आहे का त्या संख्येचा शेवटचा अंक मॅच होतो। आता आपल्याला माहिती आहे 4 जर बघितला आपण का इथे 64 दिसतोय, मग या 64चा घनमूळ काय येणार आपल्याकडे 4 येणार, बरोबर आहे, म्हणजे आपण काय घेणार 4 अंक घेणार। जर याच्यामध्ये जर कन्फ्यूज झालं तर सिंपल एक ट्रिक्स लक्षात ठेवा। बघा काय तर 1 4 5 6 9 आणि 0 यापैकी जर हे तुम्हाला 6 अंक दिसले ना, शेवटचे अंक जर याच्यापैकी एखादा अंक दिसला का ॲज इट इज त्याला उचला आणि तिथं ठेवून घ्या, सेम टू सेम त्याला काय करायचं तिथं आपल्याला ॲज इट इज घ्यायचे। बघा त्याच्यानंतर बघा दुसरा नियम काय, जर तुम्हाला अंक हा 8 दिसला ना, बघा काय दिसला 8 हा जर अंक दिसला त्याच्या जागी तुम्ही 2 घ्या, आणि जर तुम्हाला 7 दिसला तर काय करा 3 घ्या। कारण बघा मित्रांनो आपण बघू शकता तिथं 7 जर शेवटला आला तर आपल्याला 3 घ्यावा लागतो, आणि 8 जर आला तर शेवटला आपल्याला 2 घ्यावा लागतो, बरोबर आहे। बाकी बघा 4चा इकडे 4 आहे, शेवटला 5 आहे, तर 125चा शेवटचा 5 आहे तर 5 घेणार आपण। 216 आहे त्याचा शेवटचा अंक 6 आहे आणि त्याचा घनमूळ पण किती येणार मित्रांनो 6 येणार आहे। तर मित्रांनो फक्त एवढी ट्रिक्स लक्षात ठेवा। चला आता मित्रांनो एक एक उदाहरणाला आपण काय करणार आहे डायरेक्टली सॉल्व्ह करून घेणार आहे। तर चला आता मित्रांनो डायरेक्टली आपण उदाहरणाला सॉल्व्ह करून घेऊया। बघा मित्रांनो तुम्ही पहिलं उदाहरण बघू शकता, आपण इथं दिलं आपल्याला का 1331 या संख्येचा आपल्याला काय करायचे तर आपल्याला लक्षात घ्या घनमूळ काढायचे, म्हणजे आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला का क्यूब रूट आपल्याला काढायचे, बरोबर आहे। काय सांगितलं बघा मित्रांनो शेवटचा अंकाचा आपल्याला विचार करायचे। त्यापूर्वी एक लक्षात घ्या का तुम्हाला जर दिलेली संख्या बघा काय दिलेली संख्या असेल, तुम्हाला शेवटचे जे 3 अंक असणार ना, बघा शेवटून 1 3 3 या शेवट काय असणार आहे शेवटून जे 3 अंक असणार आहे त्याचा एक ग्रुप तयार करा, त्याची एक संघटना तयार करून घ्या, बरोबर आहे। केली तयार याच्यामध्ये बघा काय केली आपण केली तयार याच्यामध्ये। आता बघा याच्यामध्ये आपण ग्रुप तयार केल्यानंतर शेवटचा अंक आता विचार करायचे, काय करायचं आपल्याला शेवटच्या अंकाचा विचार करायचा। आता बघा शेवटचा अंक कुठे आला 1 आलाय, मग 1 ते 9 1 ते 10 पर्यंत बघा शेवटचा अंक 1 कुठे तुम्हाला मॅच होतो, फक्त तुम्हाला 1 या संख्येला मॅच होणार, कुठे होणार 1 या संख्येला मॅच होणार। मग काय करा 1चा घनमूळ काय येतो आपल्याला माहिती आहे फक्त 1 येतो, मग काय करा तो 1 तिकडनं घ्या, तिकडनं उचला आणि इथं त्याला काय करा व्यवस्थितपणे ठेवून द्या, ओके। नंतर बघा आता 3 संख्याचा विषय सोडून द्या, फक्त तुम्हाला हे काय सोबतीला घ्यायचे, काय करायचे एकदम सोबतीला सोबत घ्यायचे, तुम्हाला याचा काय प्रॉब्लेम नाही। आता राहिला काय शेवटचा आपला पहिला हा 1 अंक, बरोबर राहिला कुठला आपला पहिला हा 1 अंक। मग 1 अंक बघा मित्रांनो आता इथं बघा का 1 ते बघा आपण 1 ते आपण काय केलं 9 10 पर्यंत आपण प्रत्येक संख्याचा घन काढलाय। 1 आपल्याला अंक कुठे दिसतो बघा हा 1 दिसतो, आणि या 1 संख्येचा पुन्हा 1 अंक येतो, घनमूळ 1 येतो। मग काय करा तो दुसऱ्यांदा पहिल्यांदा काय करा वापस 1ला काय करा तिकडनं उचला आणि इकडे नेऊन ठेवा। बघा मित्रांनो उत्तर आपल्या समोर आहे 11 आहे। बघा कॅल्सी काढा चेक करून बघा काय याचा घनमूळ काय येणार, बघा 1331चा घनमूळ काय येणार तर 11च येणार। बघा पुढचा संख्या बघणार आता बघा मित्रांनो 5 अंकी संख्या आलेली, लोड घेण्याची गरज नाही। पहिला नियम काय सांगतो काय करा एक ग्रुप तयार करून घ्या, ग्रुप तयार केला, बरोबर आहे। ग्रुप तयार केल्यानंतर बघा शेवटच्या 3 अंकाचा ग्रुप तयार केल्यानंतर
शेवटचा अंक बघा 8 आहे. 8 कुठं दिसतो बघा आपल्याला इकडं 8 दिसतोय. या 8 संख्येचा काय आपल्याला घनमूळ काय दिसतो आपल्याला 2 दिसतो. बरोबर आहे. आपण काय केला 2 घेतला. किंवा जास्त तिकडे अवघड वाटत असेल तर इकडे बघा काय केलं आपण याच्यामध्ये लक्षात घ्या का हा 8 दिलेला आहे. बरोबर आहे. आपण सांगितले 8च्या जागी काय घ्यायचं आपल्याला 2 आला. जर शेवटचा अंक 8 आला तर काय घ्यायचा 2 घ्यायचा. जर शेवटचा अंक 7 आला तर आपण काय घेणार 3 घेणार. आणि 1 4 5 6 9 0 याच्यापैकी सेम टू सेम जो अंक येईल 4 आला तर 4च घ्यायचा, 9 आला तर 9 घ्यायचा आणि 0 आला तर आपल्याला काय करायचं 0च घ्यायचा. ओके. 3 ग्रुप केला. विषयाचा सोडून द्या. राहिलं का तर 2 अंकी संख्या कुठे राहिली आपले 10 राहिला. बरोबर आहे. राहिला किती 10 राहिला. मग आता 10 राहिला तर विचार करा का याच्यामध्ये बघा का 10 ही संख्या कुठे येते आपल्याला. बघा आपण हे काय केलं यांचे घन काढून घेतले. बघा 10 ही संख्या जर आपण बघितली या 8 आणि 27च्या मध्ये 10 संख्या येते आपली. बरोबर आहे. कुठं अंक येतो आपला का 8 ते 27 मध्ये 8 नंतर 9 10 अशा प्रकारे येतो. 27 8 आणि 27च्या मध्ये कुठली संख्या येते आपली 10 येते. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा 8 आणि 27 घ्यायचा, 8 घ्यायचा का 27 काय करायचं अशा वेळेला कमीत कमी संख्या घ्यायची. म्हणजे काय करायची छोटी संख्या घ्यायची. मग आता 8 आणि 27 मध्ये बघा का 8 हा सगळ्यात छोटा आहे. बरोबर आहे. मग 8चा घन काय येतो 2 येतो. मग मित्रांनो काय करा तो 2 तिकडनं उचला इकडे फेका. आपली संख्या आलेली आहे. किती आले 22 हे आपलं उत्तर फायनली आलेले. अगदी 5-10 सेकंद पण जास्त होतं मी तर म्हणतोय. फक्त ट्रिक समजून घ्या. आता बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा काय उदाहरण दिलं आपल्याला 79,507 हे आपल्याला उदाहरण दिलेले. काय करा सर्वप्रथम काय करा शेवटचे 3 अंक उचला त्यांचा काय करा एक ग्रुप तयार करून घ्या. बघा त्यांचं काय करा एक टेम्पररी एक ग्रुप तयार करून घ्या. ग्रुप तयार केला आपण काय करा याच्यामध्ये जे बाकीचे आपण ग्रुपमध्ये घेतो त्यांचा विषय सोडून द्या. आता काय करा त्यांचा विषय सोडून द्या. शेवटचा कोण आहे बघा 7 अंक दिलेला आहे. बरोबर आहे. शेवटचा कुठला दिला 7 दिलेला अंक. मग 7 हा कुठल्या संख्येचा घनमूळ दिसतो आपल्याला 3 दिसतोय. बरोबर आहे. 3चा काय येतो 27 येतो. मग 27चा शेवटी 7 आला. मग आपण काय घेणार 27चा घनमूळ 3 घेणार. मग इथं उत्तर आपलं किती घेणार 3 घेणार. बरोबर आहे मित्रांनो 3 घेतलं. मग आता बाकीच्या संख्यांचा काय करा विषय सोडून द्या. राहिलं किती 2 संख्या कुठल्या आल्या त्या 79 आल्या. मग 79 संख्या बघा का 1 ते 9 मधील जे आपण क्यूब काढले त्याच्यामध्ये 79 संख्या कुठे येते तर बघू शकता आपण 64 आणि 125च्या मध्ये आपला 79 संख्या येणार आहे. मग याच्यामध्ये काय करायचं शेवटचा अंक घ्यायचा. बरोबर आहे. शेवटचा अंक म्हणजेच काय काय एकदम छोटा अंक घ्यायचा. मग छोटा अंक आपल्याला माहिती आहे 64 येतो. मग 64चा घनमूळ किती येतो 4 येतो. मग काय करा तो 4 तिकडनं उचला इकडे फेकून द्या. तुमचं उत्तर आपल्या समोर आहे. किती 43 हे तुमचं फायनली उत्तर आलेले. बघा मित्रांनो एकदम सिंपल ट्रिक्स आहे. कुठल्याही प्रकारची लोड घेण्याची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. बघा अजून 2-3 उदाहरणं आपण घेणार आहे त्याद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे का बघा अजून कशा प्रकारची ट्रिक्स. एकच सिंपल ट्रिक्स आहे हीच ट्रिक आहे. प्रत्येक अंकाला सेम ट्रिक्स आहे. बघा अजून 2-3 उदाहरणं घेऊया. आणि बघा मित्रांनो आता पुढची संख्या दिली आपल्याला त्या संख्येचा काय करायचं आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो घनमूळ काढायचे. बघा दिलेली संख्या काय बघा 42,875 संख्या दिलेली. बरोबर आहे. काय करा शेवटच्या 3 अंकांचा एक ग्रुप तयार करून घ्या. बरोबर एक वाऱ्या मॅप त्यांचा ग्रुप तयार करून घेतला. काय करा ग्रुप तयार केल्यानंतर याच्यामध्ये काय करा शेवटच्या अंकाचा विचार करा. राहिलेले 2 अंक त्यांना वाऱ्यावर कुठेतरी सोडून द्या. बघा राहिला काय 5 राहिला. बरोबर आहे. मग आपला नियम काय सांगतो 1 4 5 6 9 0 यापैकी जर अंक शेवटला आला असेल त्याला काय करा ॲज इट इज घ्या. म्हणजे काय सेम टू सेम घ्या. मग 5 आलाय 5ला काय करायचं खाली उतरावा. बरोबर आहे. आता बघा शेवटचे जे 2 अंक उरले त्यांचा आता विचार करा 42 अंक उरलेला आहे. बघा मग 1 ते 9 पर्यंत कुठली अशी संख्या आहे की त्याचा क्यूब मध्ये बघा 42 अंक येतो. बघा तर आपण बघू शकता मित्रांनो 27 आणि 64 मध्ये बघा काय 27 आणि 64 मध्ये आपली 42 अंक येतो. बरोबर आहे. मग 27 आणि 64 मध्ये मग 27 मोठा आहे का 64 मोठा आहे. पण आपल्याला घ्यायचा काय छोटा घ्यायचा आहे. आपण किती घेणार 27 घेणार. मग 27चा घनमूळ किती येतो आपल्याला माहिती 3 येतो. मग 3 तिकडनं उचला इकडे आणून ठेवा. आपलं उत्तर आहे आपल्या समोर 35. बघा अगदी काही सेकंदामध्ये कुठला वेळ वाया न घालवायचा. अगदी काही सेकंदामध्ये उत्तर आपल्या समोर आहे. बघा मित्रांनो पुढची संख्या दिली आपल्याला 1,17,649 ही संख्या दिलेली. या संख्येचा आपल्याला काय करायचं मित्रांनो लक्षात घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आता घनमूळ काढून घ्यायचे. बघा काय करा सुरुवातीला संख्या काय दिली 1,17,649 शेवटच्या 3 संख्येचा ग्रुप तयार करा. केला ग्रुप ओके. त्यामधल्या 2 संख्यांना काय करा कुठेतरी सोडून द्या. शेवटची संख्या काय राहिली 9 राहिली. मग आपला नियम काय सांगतो मित्रांनो तर 1 4 5 6 9 आणि 0 यापैकी जर संख्या असेल शेवटची संख्या जर असेल ती संख्या काय करायची डायरेक्टली आपल्या उत्तरात उतरवायची. जशी तशी काय करायची त्याला खाली घ्यायची. ओके 9 होता 9 घेतला. आता राहिल्या काय पहिल्या 3 संख्या. या 3 संख्येचा विचार केला. आता राहिल्या पहिल्या 3 संख्या. आता काय करायचं पहिल्या 3 संख्या राहिल्या 117 ही संख्या बघा मित्रांनो 1 ते 9 पर्यंत अशी कुठली संख्या आहे का त्याचा घनच्या मध्ये येते. बघा जर 117 आपण जर विचार केला मित्रांनो तर आपण 64
आणि 125 मध्ये बघा 64 आणि 125 मध्ये आपली संख्या आपल्याला भेटून जाते, बरोबर आहे। मग याच्यामध्ये बघा मित्रांनो का आपल्याला काय करायचे, सगळ्यात लहान संख्या घ्यायची। मग 64 काय आपला छोटा येतो म्हणून 64चा घनमूळ घ्या। 64चा घनमूळ किती येतो, 4 येतो। मग 4 तिकडनं उचला, इकडे फेका, आपलं उत्तर आपल्या समोर 49, फक्त 5 सेकंदामध्ये। फक्त नीट ट्रिक्सने लक्षात घ्या बघा मित्रांनो। पुढचं उदाहरण आता घ्यायचं बघा मित्रांनो, आपल्याला समजा आपल्याला दिलेली संख्या आहे का त्या संख्येचा आपल्याला बघा मित्रांनो का काय करायचं, आपल्याला क्यूब रूट काढायचे। संख्या आहे आपल्याकडं 8,30,584 बघा, अशा प्रकारची संख्या बघा मित्रांनो। लोड घेण्याची अजिबात गरज नाही, कितीही अंकी संख्या असू द्या। बघा संख्या काय दिली, 8,30,584 संख्या दिलेली, बरोबर आहे। काय करा, शेवटच्या 3 संख्याचा एक ग्रुप करा, त्याच्यामध्ये शेवटची संख्येचा विचार करा, बाकीच्या 2 संख्या कुठेतरी वाऱ्यावर सोडून द्या, बरोबर आहे। शेवटची संख्या याच्यामध्ये 4 आलेली, बरोबर आहे। मग आपल्याला माहिती आहे का जर आपल्याला 4 ही संख्या कसली येते, आपल्याला का कुठली संख्या आहे त्याचा आपल्याला एखादा क्यूब हा ते येतो। मग 4चा क्यूब येतो, आपल्याला माहिती आहे 4चा घन 64 येतो, शेवटचा अंक 4 येतो, म्हणून आपण काय घेणार, इथं 4 घेणार, बरोबर आहे। काय घेणार, 4 घेणार। राहिल्या पहिल्या 3 संख्या याचा विचार करा। 830 ही संख्या अशी 1 ते 10 पर्यंत कुठली संख्या आहे का त्याच्यामध्ये त्याचाच त्या संख्येचा घन येतो। मग बघा 830 ही संख्या जर आपण बघितली तर 9 आणि 10 मध्ये म्हणजे काय 729 आणि 1000 मध्ये आपल्याला ही संख्या भेटते। मग आपल्याला काय करायचं, सगळ्यात छोटी घ्यायची। मग आपण 729 ही संख्या घेणार। मग 729 ही संख्या कुठल्या संख्येचा घनमूळ आहे, तर 9चा आहे। मग 9 तिकडनं उचला, इकडे टाका, आपलं उत्तर आपल्या समोर आहे 94। एकदम सिंपल ट्रिक्स आहे मित्रांनो, आपलं फायनल उत्तर आहे 94। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप सारा प्रयत्न होऊ शकतो, खूप सारा तुम्हाला फायदा होऊ शकतो। मित्रांनो तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि अभ्यास करा। जय जवाहर।